सरकार ने भी किया है। भाजपा सरकार एकनाथ शिंदे जी, अजित पवार और देवेंद्र फडणवीस जी ने मिलकर ही बहुत अच्छा काम आरक्षण के बारे में किया है। 10% आरक्षण दिया गया है। जो आरक्षण के बारे में अन्य कुछ मुद्दे हैं उन पे भी फैसले हो चुके हैं। जो सगळे कई फैक्टर्स है, चुनाव है, आखिरी में चुनाव में कई फैक्टर्स काम करते हैं, पर आखिरी में एनडीए का तो बहुमत हो गया है। क्या वजह माने सर, जवान साहेब कहाँ देख रहे, क्या दिक्कत, कहाँ कमी हो गई? कसं बघतं याकडे आणि सरकार स्थापन करण्याचा दावा आता तिकडूनही केला जातो? ते त्यांच्याकडे तर आकडे नाहीत. इंडियाकडे जे सरकार स्थापन करण्याकरता जो आकडा पाहिजे तो आकडा त्यांच्याकडे नाहीये, स्पष्टच आहे. भाजपा आणि भाजपामध्ये असलेले एनडीएचे जे मित्रपक्ष आहेत हे मित्रपक्ष मिळून बहुमताकडे स्पष्ट बहुमत होत आहे आणि त्यामुळे काल मोदी साहेबांनी जे जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे सरकार स्थापन करण्याची हालचाली सुरू झालेल्या आहेत. मात्र ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये यश पाहिजे होतं तसं यश मिळालं नाही. 25+चा नारा दिला होता, तिकडे 40+चा नारा देण्यात होता, तसं झालं नाही. तसं शेवटी निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये अनेक फॅक्टर्स काम करतात. आज बैठक इथे भाजपा कार्यालयामध्ये आज मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये हे स्पष्ट होईल की काय एक्झॅक्टली केलं पाहिजे किंवा कुठल्या कारणास्तव अपेक्षित यश मिळालं नाही. यश मिळालं आहे परंतु अपेक्षित मिळालेलं नाही आणि म्हणून त्याकरता सर्वांचे विचारविनिमय करण्याकरता आजची बैठक आहे. सर्वे दाखवण्यात आले आणि उमेदवारी जाहीर करण्याची उशीर झाला, त्यामुळे हा फटका बसलेला. संजय असं आहे की आता ते विचारांती स्पष्ट होईल की नेमकं कायला काय कारणं आहेत. उमेदवारी देण्यामध्ये मित्रपक्ष एकत्र मिळून काही निर्णय घेण्यास विलंब झालेला आहे, हे मान्यच करावं लागेल. अनेक कारणं आहेत, दावे प्रतिदावे मागण्या या गोष्टी होतातच. ज्यावेळेस आपण अनेक पक्षांना एकत्र येऊन काम करतो त्यावेळेस कमी जास्त प्रमाणात काही गोष्टी घडतात. असं आहे की नांदेड म्हणजे संपूर्ण मराठवाडाच बघावा लागेल ना. हा नांदेडचा एकट्याचाच विषय नाही आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये आपण पाहाल की आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर आहेत. जी मायनॉरिटीची मतं आहेत त्यांचाही विषय आहे. काही स्थानिक All right, that was of course Ashok Chavan speaking there. Let me quickly in fact draw back in Chandan Mishra for more analysis of this story. Chandan Mishra, of course, Ashok Chavan there saying the NDA is confident, the NDA allies will form majority, will stake claim. This even as we are learning through our sources that Uddhav Thackeray is trying to get in touch with MPs now of the Eknath Shinde faction. Uddhav Thackeray also indicating that the India alliance still intends to try and form government, saying we'll decide on our PM face by tomorrow. Yeah, exactly. The scene has come back to that allies and to that means from the single party rule to alliance rule again. And when it comes back to alliance means again coming back to the alliance. So there are many such challenges. One thing is that you cannot become very sure about the stability of the government. That's number one. Number two, a weak government at this time can lead to the forces outside, the forces on our borders, be it China, be it Pakistan, be it the Kashmir issue, which is still unresolved. The say 370 and all these things are means the issues are looming large again. So we need a strong government. After all, we need a strong government. But the fact is that we have again come back to our over dependence on the allies who can never be relied. Be it Nitish Kumar ji, specifically whose name is they are making the rounds. You don't know which side he will take and when he will come and when he will go.
So that's the kind of thing we have already come back to that kind of a fractured democracy. A fractured democracy is not good for the country at this moment when our borders are completely, say, under, you can say that under close watch of the enemies. So number one. Number two, when our economy is also in such a fluid stage that our ambitions are high and we are struggling to maintain it. So these two factors, internally the economy and externally our borders, we cannot afford to go for a weak government. But the fact is that we have to depend on the allies who cannot be relied and whose past history also says that they cannot be relied. So it's an unfortunate situation where we are in. But the thing is that we have to deal with that. We need Xi Jinping, Yes. say that Okay. kind of a... Okay, stay with us, stay with us. For more such videos, subscribe to the NewsX YouTube channel, hit the bell icon.